नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्वजण अभ्यास करतायत ना? 100% अभ्यास हा करायलाच पाहिजे, कारण आपली एक्झाम डे बाय डे दिवसेंदिवस जवळ येत चाललेली. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण सुरुवात करणार आहोत 10वीचा मोस्ट डिमांडिंग, मोस्ट अवेटेड आणि सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज कार्बन अँड इट्स कंपाऊंड. जसं तुम्हाला सर्वांना माहितच आहे की आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये जिथे आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बद्दल चर्चा केली होती, त्यामध्ये कार्बन कोणत्या ब्लॉक मध्ये प्लेस्ड आहेत, त्याची पोझिशन काय आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे, या सर्व गोष्टींबद्दल आपण चर्चा केलीच होती मुलांना, बरोबर? तर आजच्या या लेक्चर मध्ये पुन्हा एकदा आपण सुरुवात करू एकदम सुरुवातीपासून. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने आतापर्यंत काहीच वाचलेलं नसेल तरीही त्याला या गोष्टी क्लिअर होतील की कशा पद्धतीने आपण आपला अप्रोच ठेवला पाहिजे, कोणते टॉपिक्स आहेत ज्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि काय एक्झाम साठी गरजेचं आहे, काय इम्पॉर्टंट आहे, कशामधनं क्वेश्चन येतात, तेवढ्याच बाबतीत आपण डिस्कशन करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया इंट्रोडक्शन ऑफ कार्बन पासून. सो ऍज वी ऑल नो, पिरियोडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट्स किती आहेत मित्रांनो? 118. सो हियर वी आर काही त्याच्यापैकी आपल्याला काही एलिमेंट्स बघायचे आहेत, जसं की हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, कॉपर आहे, पोटॅशियम आहे, बोरॉन आहे, फ्लोरीन आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, लिथियम एटसेट्रा. पण त्यापैकी कार्बनच का? कार्बन मध्ये असं काय आहे जे आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचंय? सो वंडरिंग व्हाय ऑल अदर एलिमेंट्स डिसअपियर्ड अँड कार्बन डिडंट. लेट्स सी व्हाय. कारण जर मुलांना तुम्ही बघितलं तर चॅप्टरचं नाव, चॅप्टरची सुरुवातच कुठनं झालेली आहे? कार्बन अँड इट्स कंपाऊंड. मला सांगा मुलांना, कार्बन हा काय रे? व्हेरी गुड. सगळ्यात सुरुवातीलाच आपण सुरुवात केली होती की टोटल किती एलिमेंट्स आहेत? 118. सो कार्बन हा काय एलिमेंट आहे. एलिमेंट म्हणजेच काय असतं रे मुलांना? आठवतंय का बघा बरं? काय असतं? इट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ कशाचा? वी कॅन से दॅट ॲटम ऑर मॅटर, कारण मॅटरचा स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट काय असणार आहे? ॲटम असणार आहे. सो एलिमेंट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ ॲटम ऑर मॅटर. दुसरा पुढचा पार्ट होता आपला कार्बन अँड इट्स कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय सांगितलं होतं मुलांना? आठवतंय का? आठवतंय का रे? हा, बऱ्याच वेळेस आपण असं म्हणत असतो, सर ग्रुप ऑफ मॉलिक्युल्स कंबाईन झाले तर त्याला कंपाऊंड म्हणायचं. सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. व्हेनेवर, जेव्हा कधी दोन किंवा दोनपेक्षा जास्त atoms, whenever there will be a combination of two or more than two atoms takes place, we called it as compound. That's why in our textbook we have given every compound is a molecule, but every molecule is not compound. The detailing of compound काय असतं, molecule काय असतं, atoms कशाला म्हणायचं, elements काय असतात, याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. जर कोणाला त्याची रिक्वायरमेंट असेल तर तो आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन ती व्हिडिओ बघू शकतोय. सो कंपाऊंड म्हणजेच काय सांगितलं आपण? ज्या वेळेस जेव्हा कधी whenever two or more than two atom combines, they form what? They form compound. मग आता पुढे बघा, let's distinguish them into things made up of metals and things made up of glass and clay and others. आता इथे काही चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला याचं क्लासिफिकेशन करायचं आहे की कोणत्या वस्तू मेटल्स पासून बनलेल्या आहेत. त्या इकडे बाजूला घेऊ आपण, क्ले पासून बनलेला आणि अदर्स. ओके, सो कॅन यू गेस द कॉमन एलिमेंट फाउंड इन ऑल? या सर्वांमध्ये ज्या अदर्स आहेत त्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट कोणता बघायला मिळतो रे? कोणता बघायला मिळतो मुलांना? बट ऑब्वियस आहे कार्बन त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सो नेक्स्ट, the earth's crust has 0.02% carbon in the form of minerals, that is carbonate, hydrogen carbonate, coal and petroleum. Atmosphere contains 0.03% carbon dioxide. 0.02% कार्बन कुठे आहे? मिनरल्स म्हणजेच कार्बोनेट्स असतील, हायड्रोजन कार्बोनेट्स असतील, पेट्रोलियम असेल, आणि ऍटमॉस्फिअर मध्ये किती आहे? 0.03%.
नेक्स्ट कार्बन इलेमेंट नॉन मेटल मेजर कॉन्स्टिट्यूएंट कसला आहे तो होल साठीचा सिंबल काय असतो सी atomic number is 6 electronic configuration is 2,4 so as it contains 4 electron in its valence shell we called it as tetravalent or we can say that valency of carbon is 4 हे ऑलरेडी आपण हा बेसिक वाला पार्ट हा बेसिकचं डिस्कशन आपण ऑलरेडी याच्यामध्ये केलेलं आहे नेक्स्ट काय बघायचं बघा मुलांना जो कार्बन आहे कार्बनला जर स्टेबल व्हायचं असेल तर बट ऑब्वियसली त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी सो आयदर इट कॅन टेक 4 इलेक्ट्रॉन बट इट वुड बी डिफिकल्ट फॉर द न्यूक्लियस विथ 6 प्रोटॉन्स टू होल्ड ऑन टू 10 इलेक्ट्रॉन्स दॅट इज 4 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आता साधी सिंपल गोष्ट आहे जर त्याच्याकडे 6च प्रोटॉन आहे आणि त्याला जर 10 इलेक्ट्रॉन होल्ड करून ठेवायचे म्हणजे आलेले गेन केलेले 4 इलेक्ट्रॉन्स बरं ते 4 इलेक्ट्रॉन्स गेन करताना पण त्याला एनर्जी इन्क्रीज करावी लागेल सो तो स्टेबिलिटी अटेंड करू शकणार आहेत का तर बट ऑब्वियस आहे नाही बरं मग 4 इलेक्ट्रॉन लूज केले तर तरी पॉसिबिलिटी नाहीये मग स्टेबिलिटीसाठी कार्बनला काय करावं लागतंय बघा और टू लूज 4 इलेक्ट्रॉन जे म्हटलं बट इट विल रिक्वायर लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी टू रिमूव्ह 4 इलेक्ट्रॉन्स leaving behind carbon cation with 6 proton in its nucleus holding on to just 2 electrons म्हणजे आता काय कंडिशन होईल जर त्याने 4 इलेक्ट्रॉन लूज केले तर त्याच्याकडे 6 प्रोटॉन असतील पण ते किती इलेक्ट्रॉन होल्ड करतायत इट जस्ट होल्ड 2 इलेक्ट्रॉन इच आर यू गेटिंग माय पॉइंट ओके सो हे 4 इलेक्ट्रॉन जे रिमूव्ह करायचे ते इझिली रिमूव्ह होतील का रे मुलांना शक्यच नाही त्यांच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी तिथे प्रोव्हाइड करावं लागेल आणि जर लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी त्या मॉलिक्युलला त्या ऍटमला प्रोव्हाइड करतोय दॅट मीन्स तो अजून अनस्टेबिलिटीकडे टेंड होईल आपल्याला काय करायचं कार्बनला स्टेबल करायचं मग आता कार्बनला स्टेबल होण्यासाठी काय कंडिशन असेल तो कार्बन शेअर्स इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉर्मिंग कोव्हॅलंट बॉन्ड आता इथे एक नवीन शब्द आपल्याला बघायला मिळालाय कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणणार आहे तर कोव्हॅलंट बॉन्ड मीन्स द बॉन्ड विच इज फॉर्म्ड by mutual sharing of electrons म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ने जो बॉन्ड फॉर्म केला जाईल त्याला म्हटलं जाईल कोव्हॅलंट बॉन्ड आर यू गेटिंग माय पॉइंट म्युच्युअल शेअरिंग मीन्स द बॉन्ड और द इलेक्ट्रॉन्स विच आर बीइंग शेअर्ड जे इलेक्ट्रॉन जे दोघांमध्ये शेअर होत आहेत ते दोघांच्याही बेनिफिट साठी शेअर होत असतील तर त्याला आपण म्हणत असतो म्युच्युअल शेअरिंग So carbon shares its valence electrons forming covalent bond. So chemical bond formed by sharing of electrons between two atoms is called covalent bonding. Sharing नाही म्हणता येणार नुसतं तिथे काय म्हणावं लागेल आपल्याला म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू atoms. तो बघा इथे कार्बन त्याचा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याचा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथे काय होतोय कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतोय एक सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जर आपल्याला फॉर्म करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 2 इलेक्ट्रॉन शेअर करावे लागतात एक फर्स्ट ऍटमचा एक दुसऱ्या ऍटमचा इज कार्बन द ओनली एलिमेंट दॅट फॉर्म्स कोव्हॅलंट बॉन्ड असं असेल का रे तर नाही बरेच सारे एलिमेंट्स आहेत जे आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होताना दिसतील सो ऑल नॉन मेटल फॉर्म्स कोव्हॅलंट बॉन्ड सो नाउ फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल बघा आता सिंपल हे सांगतो आता इथे जर आपण पीपीटीच्या माध्यमातून स्लाइडच्या माध्यमातून तर बघणारच एक पिक्चराइज फॉर्म मध्ये साधा सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो बघा पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये आपण ग्रुप्स पाडले होते ग्रुप्स मध्ये सांगितलं होतं की ह्या ग्रुप्सचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इतके असतात म्हणजे ऍज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 8 पर्यंत जे नोबेल गॅसेस आहेत तिथपर्यंत बरोबर पण व्हॅलन्सी काय होते 1 पासून 4 पर्यंत जाते आणि परत 4 पासून 0 पर्यंत येते अरे यस और नो मुद्दा समजतोय मग आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत आहेत कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे द बॉन्ड विच इज फॉर्म बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या केसमध्ये जसं आता हायड्रोजन मॉलिक्यूल फॉर्म करायचं हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणजेच काय 2 हायड्रोजन ऍटम एकत्रित आले पाहिजे मग 2 हायड्रोजन ऍटम एकत्रित कधी येतील बघा बरं हायड्रोजन त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 दुसरा हायड्रोजन त्याचाही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 बघा मी आता हायड्रोजनचं स्ट्रक्चर काढतो ह्या हायड्रोजनकडे हा एक इलेक्ट्रॉन आहे ह्या हायड्रोजनकडे दुसरा इलेक्ट्रॉन आहे आता ज्यावेळेस हे दोघं एकत्रित येतील म्हणजेच हायड्रोजन काढला त्याचा हा इलेक्ट्रॉन ड्रॉ केला हा हायड्रोजन काढला त्याचा हा इलेक्ट्रॉन ड्रॉ केला
ज्यावेळेस या हायड्रोजनला रिक्वायरमेंट असेल तो याचा इलेक्ट्रॉन वापरेल, ज्यावेळेस याला रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस हा वापरेल. यालाच बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये आपण असं H सिंगल बॉन्ड H अशा पद्धतीने मार्क करत असतो. तेच आता प्रेझेंटेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपण बघू कशा पद्धतीने ते फॉर्म होणार आहे. बघा, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, त्याचं 1 प्रोटॉन दाखवलाय, 1 इलेक्ट्रॉन, 1 प्रोटॉन, 1 इलेक्ट्रॉन. टू बिकम स्टेबल, हायड्रोजन शेअर्स 1 इलेक्ट्रॉन विथ अदर हायड्रोजन ॲटम टू गेट ड्युप्लेट ऑफ इलेक्ट्रॉन, हेलियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी. तर बघा, इथे या दोघांनी इलेक्ट्रॉन्स काय केलेत, शेअर केलेत, आणि त्यांच्यामध्ये सिन्स टोटल 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 1 पेअर आर शेअर्ड अँड वी से दॅट काय म्हणणार आहे आपण, a chemical bond is formed by sharing of 1 pair of electron called as single covalent bond. तर आता बघा, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जर फॉर्म करायचा असेल तर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर करावे लागते. जर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर झालं तर रे मित्रांनो डबल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म, ज्याला म्हटलं डबल बॉन्ड. 3 इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाले तर ट्रिपल बॉन्ड फॉर्म. ओके, सिंपल एकदम. बघा इकडे लक्ष द्या. इलेक्ट्रॉन्स ऑफ atoms of same elements are represented by सेम सिम्बॉल आयदर डॉट ऑर क्रॉस. बघा, आता जे आपण काढलं होतं ते सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काढलं होतं, जिथे 2 इलेक्ट्रॉन शो केले आणि नंतर इथे सिंगल बॉन्ड शो केले. फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. बट अभ्यास, आता क्लोरीन मॉलिक्यूल बघा, Cl क्लोरीन कडे किती इलेक्ट्रॉन्स असतात रे, 7 इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये. का असं, आता 7 इलेक्ट्रॉन्स असतात सर, आम्हाला कसं माहिती 7 इलेक्ट्रॉन असतात? तर मुलांनो, क्लोरीन हा हॅलोजन ग्रुपचा मेंबर आहे. हॅलोजन म्हणजे 17 ग्रुप, -10 करायचे. सो किती इलेक्ट्रॉन्स आले, 7 इलेक्ट्रॉन्स. व्हेरी गुड. सो 7 इलेक्ट्रॉन्स एका क्लोरीन ॲटमचे, दुसऱ्या क्लोरीन ॲटमचे इकडे पण 7 असतील. आता ज्यावेळी, आता इकडे लक्ष द्या, ज्यावेळी हा याचे इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे तो अशा पद्धतीने शेअर करेल. अजून आपण दुसरा मार्कर घेऊ. इकडे अशा पद्धतीने शेअरिंग, म्हणजेच काय होतं रे, क्लोरीन सिंगल बॉन्ड क्लोरीन, कारण इलेक्ट्रॉन किती शेअर झाले, 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर झालेला आहे. मुद्दा क्लिअर झाला. त्यालाच आता पिक्चराइज फॉर्मॅट मध्ये बघा, क्लोरीन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 287, 7 इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलेन्स शेल, काउंट करा, 3, 3, 6 आणि 1, 7. इकडे पण 7. टू बिकम स्टेबल, 1 क्लोरीन ॲटम शेअर्स 1 इलेक्ट्रॉन विथ द अदर क्लोरीन ॲटम, सो इट फॉर्म्स, since 2 electrons are shared, that is 1 pair of electron is shared, so we say that single covalent bond between the 2 chlorine atoms is formed. So आता बघा, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये ClCl. मुद्दा क्लिअर झाला? अरे यस ऑर नो? बघा, 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर झाले, सो इथे क्लोरीन बॉन्ड फॉर्म झाला. नाउ वी हॅव टू सी द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल अँड फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल. आता बघा, जर आपल्याला ऑक्सिजन मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करायचं असेल, ऑक्सिजन कोणत्या ग्रुपचा मेंबर आहे मुलांनो, 16 ग्रुपचा. अरे यस ऑर नो? सो 16 ग्रुप, 16 मायनस 10, सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर 6. व्हेरी गुड. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतील ऑक्सिजन कडे, 6 असतील. सिमिलरली दुसरा ऑक्सिजन ॲटम आहे, त्याच्याकडे पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असणार आहे मुलांनो, 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील. नाउ टू गेट परत काढतो बघा, ऑक्सिजन कडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. सेकंड वाला ऑक्सिजन इकडे घेऊ, ऑक्सिजन कडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. नेक्स्ट वन इज आता याच्यामध्ये याला शेअर होण्यासाठी, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागतात मुलांनो, किती इलेक्ट्रॉन्स लागतात, 2 इलेक्ट्रॉन्स लागतात. एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन देईल, दुसरा पण 2 देईल. सो 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर बीइंग शेअर्ड. 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन शेअर असतील तर त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होईल, ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन. दॅट इज वी से दॅट O2 मॉलिक्यूल. मुद्दा समजला? सेम इथे दिलेला बघा, फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल. आता नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये काय होणार बघा, नायट्रोजन कोणत्या ग्रुपचा मेंबर आहे, 14 का 17 का 15? हा, काय लक्षात ठेवलं आपण, नन्ही पर्याय आहे सबसे बिंदास. नायट्रोजन हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर, 15 ग्रुपचा मेंबर आहे. व्हेरी गुड, 15 ग्रुपचा मेंबर आहे. सो 5 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन देअर व्हॅलेन्स शेल. सो 5 इलेक्ट्रॉन्स आपण इथे मार्क करू, 2 इकडे 3 ठेवतो. हा दुसरा नायट्रोजन ॲटम घेतला, सेम त्याच्याकडे पण असेल, इथे 3 इकडे 2. नेक्स्ट वन बघा, हा बॉन्ड इथे फॉर्म झाला,
नेक्स्ट वन बघा, हा बॉन्ड इथे फॉर्म झाला. तो स्ट्रक्चर काय आलं रे मुलांना, इथे लिहितो बघा N2. किती इलेक्ट्रॉन शेअर झाले, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन जर शेअर होत असतील तर बॉन्ड कोणता फॉर्म होणार आहे, ट्रिपल बॉन्ड फॉर्म होईल. ट्रिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, these all are covalent bond. Covalent bond means the bond which is formed by the mutual sharing of electrons between the two atoms which are having comparable electronegativity difference. आता बट ऑब्वियस आहे, कोणामध्ये पण म्युच्युअल शेअरिंग होईल का, नाही. त्याच्यासाठी क्रायटेरिया काय असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा कसा असायला पाहिजे, कंपेरेबल असायला पाहिजे. नेक्स्ट इथं बघा, आता फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल जे आपण बघितलं तेच आता इथं पिक्चराइज फॉर्मॅट मध्ये दाखवले, सो दॅट आपल्याला इझिली अंडरस्टँड होईल. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,6. ॲटॉमिक नंबर बघा, दुसरा ऑक्सिजन मॉलिक्यूल इकडे काय फॉर्म होते बघा, इलेक्ट्रॉन्स ऑफ atoms of same elements are represented by same symbols either dot or cross, जे आपण ऑलरेडी नो आहे. Since total 4 electrons म्हणजेच 2 pairs of electrons are shared, that's why oxygen double bond oxygen is formed. So chemical bond formed by the sharing of 2 pairs of electrons is called double covalent bond. Similarly 3 pairs of electrons जर शेअर झाल्या, जसं की नायट्रोजन मध्ये होतं ॲटॉमिक नंबर 7 2,5 5 इलेक्ट्रॉन्स त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये, मग स्टेबिलाइज होण्यासाठी 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन शेअर होणार आहे. 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन शेअर होणार असेल तर कोव्हॅलेंट बॉन्ड, अ केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. नाउ वी हॅव टू लुक फॉर द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड्स. मग फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड्स मध्ये वॉटर मॉलिक्यूल असेल, फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल असेल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड असेल. आता बघा मुलांना, जे आपण आता हे जे स्ट्रक्चर्स काढतोय, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन शो करतोय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन दाखवतोय, त्याला म्हटलं आता लेविस डॉट स्ट्रक्चर ऑर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. तर त्या स्ट्रक्चर बद्दल आधी डिस्कस करून घेऊ. बघा इकडे फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय असणार आहे, हायड्रोजन इज 1, सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो 1. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असणार आहे, सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतील, 6 असतील. दस व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. ऑक्सिजनचे व्हॅलन्सी जर 2 असेल तर बघा ऑक्सिजनचे हे 2 इलेक्ट्रॉन, इकडे हायड्रोजनचा एक, याचा एक, इथे एक, इथे एक. तर इकडे काय होईल बघा, हे 2 आणि हे 8. याचा स्ट्रक्चर कसं फॉर्म होणार आहे, सिंगल बॉन्ड H. आता इथे ज्यावेळेस आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये स्टडी करू, सर तुम्ही काय काढलं, मिकी माउस काढला, नाही. दीज आर दी लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. जे फ्री इलेक्ट्रॉन पेअर असतात त्याला म्हटलं आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ते नंतर आपण बघू काय असतं. हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स विल बी शेअर्ड, किती शेअर होतील चेक करा. आता दे विल शेअर 1 इलेक्ट्रॉन विथ इच अदर. कोण, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बघा इथे पिक्चराइज फॉर्मॅट मध्ये दाखवला, हायड्रोजन ॲटम 1 इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनचे 6, एका हायड्रोजनचे अगेन 1. हे बघा आता इथे शेअरिंग दाखवत आहेत, चेक करा, नीट लक्ष द्या. हायड्रोजन मॉलिक्युल्स आहेत बघा इथं, आता शेअरिंग शो होईल, दोघं जवळ आहेत, इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली. शेअरिंग झाल्यामुळे काय झालं, बॉन्ड फॉर्म होईल. आता 1 पेअर म्हणून सिंगल बॉन्ड फॉर्म होईल. फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल. मिथेन मध्ये हायड्रोजन 4 असतात, कार्बन 1 असतो, सो कार्बनचा ॲटॉमिक नंबर इज 4, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4, सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर 4. बघा इथं हे पिक्चराइज फॉर्मॅट मध्ये शो केलंय. इकडे लक्ष द्या, आता बॉन्ड कसे फॉर्म होत आहेत, हायड्रोजन ॲटम आहेत आणि इकडे कार्बन ॲटम आहेत, हे सर्व काय होतील, कंबाईन्स होतील. बघा समजतंय, व्यवस्थित लक्ष द्या. कार्बन हायड्रोजन 4 शो केलेले आहेत आणि इथे पिक्चराइज फॉर्मॅट मध्ये बघा, नाउ दे आर बीइंग शेअर्ड. किती शेअर झाल्यात, 4 शेअरिंग झाल्यात, म्हणजे एका हायड्रोजन आणि कार्बन मध्ये 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर झाली, म्हणजे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे. बघा तिथे स्ट्रक्चर दाखवले, हिअर इज सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म. आर यू गेटिंग द पॉइंट? ओके. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल. अगेन ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती असणार आहे, 2. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6, सो 2,4, इट इज टेट्राव्हॅलेंट. तो इकडे लक्ष द्या. आता अगेन हिअर ऑल्सो कार्बन आहे, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन शेअर होत आहेत. बघा आता इथं 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन शेअर होत आहेत ऍट अ टाइम, म्हणून डबल बॉन्ड फॉर्म होईल. बघा परत इकडे लक्ष द्या,
2 pairs of electron share होता है at a time, so double bond formation will C double bond O, C double bond O असं स्ट्रक्चर बघायला मिळेल. Now properties of organic compound and allotropes of carbon. आता हे आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं. आतापर्यंत आपण काय बघितलं की कोव्हॅलेंट बॉन्ड काय असतो, कशा पद्धतीने फॉर्म होतो आणि का फॉर्म होतो. कोव्हॅलेंट बॉन्ड मीन्स the chemical bond which is formed by mutual sharing of electrons between two atoms which are having comparable electronegativity difference. Okay. Second का फॉर्म होत आहे, टू अटेन स्टेबिलिटी. कोणामध्ये फॉर्म होणार आहे, अशाच दोन ऍटम्स मध्ये ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा कंपेरेबल बघायला मिळेल. So properties of carbon compounds, they are usually liquid or gases due to weak forces of attraction between their molecules. Only some are solids, covalent compounds. Second, they have low melting and boiling points. Except diamond, graphite, due to weak molecular force of attraction, little energy is required to break these forces. Third one is, they are generally insoluble in water but soluble in organic solvent. They are poor conductors of heat and electricity because they do not contain ions. Occurrence of carbon. आता कार्बन फ्री स्टेट मध्ये कुठे मिळतात आणि कंबाईन स्टेट मध्ये कुठे मिळतात. फ्री स्टेट मध्ये इन द फॉर्म ऑफ डायमंड असेल, ग्राफाइट असेल, बकमिनिस्टर फ्लोरीन असेल. कंबाईन स्टेट मध्ये कार्बन डायऑक्साइड, कार्बोनेट्स म्हणजे लाइमस्टोन असेल, फॉसिल फ्युएल्स, कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅसेस एटसेट्रा. हे झालं काय ऑकरन्स ऑफ कार्बनचं. फ्री स्टेट मध्ये कोण कोण आहे, डायमंड, ग्राफाइट अँड बकमिनिस्टर फ्लोरीन. Allotropes of carbon. आता allotropes कशाला म्हटलं जातं, the various physical forms in which element can exist is called allotropes of that element. वेगवेगळे त्याचे फिजिकल फॉर्म्स असतील ज्यामध्ये इलेमेंट एक्झिबिट होतोय, इलेमेंट आपल्याला व्हिज्युअलाइज होतोय, त्याला म्हटलं जातं allotropes of carbon. So carbon has three allotropic form. First one is graphite, diamond and Buckminster fullerene. Buckminster fullerene is the name of inventor. So fullerene is a name of allotrope. बघा हे काय ग्राफाइटचं स्ट्रक्चर आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ fullerene and that is structure of diamond. डायमंड आणि ग्राफाइट मध्ये बघा चेंजेस. कलरलेस ट्रान्सपरंट सबस्टन्स हॅव्हिंग एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रिलियन्स. ग्रेइश ब्लॅक ओपॅक सबस्टन्स. आता ग्राफाइट तुम्ही बघितलंय का, पेन्सिलचं लीड बघितलं असेल, ते लीड इतकं डेलिकेट असतं ना, थोडा प्रेशर गेला ते लगेच ब्रेक होतं. त्यामुळे मी ते लीडची पेन्सिल वापरणं बंद करून टाकतो. थोडासा प्रेशर गेला ते लगेच ब्रेक होऊन जायचं. म्हणजे लिहिताना कमी संपायचं पण ते तुटूनच जास्त संपायचं. सो each carbon linked to a 4 other neighboring carbon atoms. इकडे काय होतंय, each carbon linked to 3 other neighboring carbon atoms. मग तुम्ही म्हणाल सर हे 3 आणि 4 ने लिंक झाल्याने काय फरक पडणार आहे. बघा काय फरक पडतो बघा, लेट्स चेक. It has rigid 3-dimensional structure. It has sheet-like structure forming an hexagonal array. Array म्हणजेच एक framework of network. Does not conduct electricity because no free electrons present. आता बघा इथे हे जे 3 अदर नेबरिंग कार्बन ऍटमला तो अटॅच म्हणजे अटॅच होता, पण कार्बन कडे बॅलन्स किती होती 4. तो 4 बॉन्ड फॉर्म करू शकत होता. मग प्रत्येक वेळी एक इलेक्ट्रॉन काय राहतोय मुलांना, फ्री राहतोय. एक इलेक्ट्रॉन जर त्याच्यामध्ये फ्री असेल दॅट मीन्स तो इलेक्ट्रॉन आता इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करायला मदत करेल. सो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. एक्स्ट्रीमली हार्ड अँड हेवी. इट इज एक्स्ट्रीमली हार्ड अँड हेवी. नेक्स्ट वन इज सॉफ्ट अँड लाईट ऍज कम्पेअर टू द डायमंड. जो ग्राफाइट आहे तो कसा असणार आहे, सॉफ्ट आणि लाईट असेल ऍज कम्पेअर टू डायमंड. फटाक से नोट कर लो इसे, पॉज करून घ्या, नोट करून घ्या डिफरन्स बिटवीन डायमंड अँड ग्राफाइट. नेक्स्ट uses. Diamond is used as a precious stone in ज्वेलरी मेकिंग साठी डायमंड वापरले जातात. ब्लॅक डायमंड्स आर युज्ड फॉर कटिंग ग्लास. ग्राफाइट इज युज्ड इन मेकिंग इलेक्ट्रोड्स, लुब्रिकंट्स अँड लीड पेन्सिल्स, जे आपण मगाशी सांगितलं. सो इलेक्ट्रिकल कंडक्टर्स which are connected to a positive or negative terminals of the battery, that is cathode or anode, त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोड्स. जे बॅटरीज मध्ये वापरले जातात ना, रॉड लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोड्स. नेक्स्ट वन इज
ग्राफाइट ॲज अ ल्युब्रिकंट म्हणून यूज केला. सबस्टन्स यूज टू रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन द मुव्हिंग पार्ट्स अँड हे लीड पेन्सिल्स जे आपल्या पेन्सिलमध्ये लीड ठेवलेले असतात. फ्युलरिन अलट्रॉप ऑफ कार्बन C60 7 कार्बन त्याच्यामध्ये असतात. इट इज जस्ट लाईक फुटबॉल लाईक स्ट्रक्चर अरेंज इन द शेप ऑफ फुटबॉल. इट लुक्स लाईक जिओडेसिक डोम डिझाइन बाय US आर्किटेक्ट बकमिन्स्टर फुलर. जिओडेसिक डोम डिझाइन डोम लाईक डिझाइन असणारे जे की आपण डायरेक्ट कम्पेअर करू शकतो फुटबॉल साठी. त्याच्यामध्ये हेक्सागॉन आणि पेंटागॉन बघा इथे बघायला मिळते तुम्हाला. झाला का हेक्सागॉन? इथे काय बघा बरं हा ब्लॅक मध्ये. तर मुलांनो तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की हा बकमिन्स्टर फ्युलरिन जर त्याला C60 कार्बन बनवायचे असतील तर तुम्ही मला सांगा, कमेंट करा आणि सांगा की किती हेक्सागोनल आणि किती पेंटागोनल रिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. काय सांगितलं म्हणलं? फ्युलरिनचं स्ट्रक्चर कसं आहे? फुटबॉल लाईक स्ट्रक्चर आहे. फुटबॉलमध्ये हेक्सागॉन आणि पेंटागॉन अरेंज असणार आहे. किती कार्बन पर्यंत अरेंज असणार आहे? 60 कार्बनचे अरेंज असणार आहे. मग आता बघा इथे हेक्सागॉन पण दिसतोय, पेंटागॉन पण दिसतोय. मग ह्या हेक्सागॉनच्या रिंग किती प्रेझेंट आहेत आणि हे पेंटागॉन किती प्रेझेंट आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचंय मला. मग त्याचा आन्सर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. नेक्स्ट आता बघा इथपर्यंत जो पार्ट आपण बघितला की बेसिक नेचर सांगितलं की कार्बन अशा पद्धतीने फॉर्म होणार आहे. कार्बन कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतोय. का कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतोय? त्याला स्टेबिलिटी पाहिजे. स्टेबिलिटी होण्यासाठी ना तो 4 इलेक्ट्रॉन लूज करू शकतोय ना 4 इलेक्ट्रॉन गेन करू शकतोय. सो टू अटेन स्टेबिलिटी इट टेक अनदर चॉईस. त्याच्याकडे अजून एक रस्ता आहे जो की म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन द 2 ॲटम्स विच आर हॅव्हिंग कंपेरेबल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. साधा सिंपल सरळ भाषेत सांगायचं झालं तर त्याला स्टेबल व्हायचं आहे पण तो स्टेबल होऊ शकत नाही. मग तो बघतो की त्याच्यासारखा समदुःखी दुसरा आत्मा कोण आहे. त्याच्यासोबत तो बॉन्डची इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो. जी शेअरिंग त्याच्याही बेनिफिट साठी होते आणि दुसऱ्याच्याही बेनिफिट साठीच होते. म्हणून आपण कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये होणाऱ्या शेअरिंगला म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. इथपर्यंत क्लिअर झालं? सो आज नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघा इथे टॉपिक राहिलाय व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन बद्दल स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये कॅटनेशन, टेट्राव्हॅलन्सी अँड टाइप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सो याच्यावरती दरवर्षी किंवा तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले तर 100% तुम्हाला तिथे क्वेश्चन बघायला मिळतील की स्टेट अँड एक्सप्लेन द व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन. मित्रांनो एकदम सिंपल आहे. व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन म्हणजेच काय? पहिलं लिहायचं त्याच्यामध्ये 3 पॉइंट्स मेन्शन करायचे. फर्स्ट वन इज कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. सेकंड वन इज इट शोज द प्रॉपर्टी ऑफ कॅटनेशन अँड थर्ड वन इज इट हॅज ॲबिलिटी टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स. आता हे काय सांगितलं सर तुम्ही ते नेक्स्ट वाल्या पार्ट मध्ये आपण डिटेल मध्ये बघणार. चला विद्यार्थी मित्रांनो थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. व्यवस्थित अभ्यास करायचा. जितका पार्ट झालाय तो व्यवस्थित रिवाइज करायचा आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन बद्दल डिटेल मध्ये डिस्कस करू. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.